शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोगेश्वरी विधानसभेचे आमदार अनंत बाळानाथ यांनी आज जनता दरबार भरवला होता। जोगेश्वरीमध्ये बऱ्याचशा सोसायटीच्या माध्यमातून पुनर्विकासाचं काम चालू आहे, परंतु अनेक लोकांच्या समस्या आहेत आणि त्या समस्यांना कुठेतरी लोकांना शासनाच्या ऑफिसमध्ये जाऊन खेटा मारणं आणि त्याचा त्रास जो होतो तो कुठेतरी होऊ नये आणि म्हणून शासन आपल्या दारी म्हणून लोकांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न इथेच सोडवले जातील म्हणून आपण जोगेश्वरी विधानसभेचा आजचा कॅम्प आजचा शिबिर आयोजित केलं होतं। चांगल्या प्रकारे लोकांना प्रतिसाद दिला, अधिकाऱ्यांनी देखील ते ऐकून घेतलं आणि सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे। खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम आहे रविवारी लावायचा विचार होता, परंतु अधिकाऱ्यांच्या माध्यमातून रविवारी आले तर ते कुठल्याही प्रकारचे निर्देश देऊ शकत नाही आणि म्हणून आज बुधवारी लावला, परंतु चांगला प्रतिसाद लोकांचा मिळाला। किती गृहनिर्माण संस्थांनी जोगेश्वरी सहभाग नोंदवला? जवळजवळ 50 पेक्षा जास्त सोसायटीने आता सहभाग नोंदवला आणि त्यांचे जे काही लिखित प्रश्न या ठिकाणी दिले आहेत, काही प्रत्यक्ष मांडले, काही लिखित दिले आहेत, तर त्याचं निराकरण करणं गरजेचं आहे। तशा प्रकारचे आदेश हे निराकरण तसं निश्चितपणे सांगता येणार नाही, कारण प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत। कोणाचे पात्रतेचे विषय आहेत, कोणाचे हस्तांतराचे विषय आहेत, कोणाचा ओसीचा विषय आहे, कोणाचा पाण्याचा अनेक विषय आहेत। तर त्याच्यामुळे जो विषय समोर इकडे नमूद झाला आहे तो लवकरात पुढच्या येणार, कारण लवकरात लवकर कसा करता येईल त्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील। प्रमुख अधिकारी पण उपस्थित होते या ठिकाणी उपप्रमुख अभियंता मिटकरी साहेब होते, कार्यकारी अभियंता महाजन आणि मसाळ होते आणि संबंधित सर्व विभागाचे अधिकारी होते। तर हे होते जोगेश्वरी विधानसभेचे आमदार अनंत बाळानाथ यांनी आज या ठिकाणी जनता दरबार भरवला होता।